जेवढे 14 गावामध्ये जेवढे कामगार आहेत नवी मुंबईचे त्यांना परमनंट करायचा प्रयत्न करा। आपले जेवढे सरकारी कामगार आहेत ते सगळ्यांना परमनंट आम्ही नक्की बहुमताने जसंच येऊ। आमचं नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर बसणार तर आहेच आहे। सगळ्यात पहिला विषय जो आमचा असणार ते कामगारांना त्यांचा हक्क देण्याचा असणार। आपले लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं एक वाक्य आहे, ज्यांच्या मागे महिला त्यांचाच नंबर। शिवसेना बालेकिल्ला आहे आणि माझा पूर्णपणे विश्वास आहे 14 काळातील शिवसैनिक किंवा मतदार बंधूंवरती ते शिवसेनेलाच मतदान होते। ते किती स्ट्रॉंग आहे सगळ्यांना माहिती आहे, ते सांग असू दे ना आग्रह आव्हान तक हे आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे। आज बाळेगावामध्ये आहोत आणि शिवसेनेच्या वतीने आज बाळेगावाचा प्रचार या ठिकाणी होत आहे। उमेदवार सुशीला भरत काळू भोईर यांचे हे उमेदवार आहेत आणि उमेदवाराच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी प्रचार करू इच्छित आहेत। कारण जनतेला विश्वास आहे की शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आपला उमेदवार निवडून द्यायचा आहे आणि त्याच अनुषंगाने त्यांची अतोनात प्रयत्न आहेत। सरजी कसं बघताय, आज बाळेगावात एंट्री केली, काल बाप्पाचं दर्शन घेतलात आणि काल आणखी तुम्ही आपल्या गोटेघरला बाप्पाचं दर्शन घेतलात, कसा रिस्पॉन्स आहे लोकांचा आणि कसा प्रतिसाद? 1990 पासून मी इथे बालेगावमध्ये येतो। स्वाध्याय परिवार इथे जे मजबूत आहे इथे, तेव्हापासून मी स्वाध्यायमध्ये इथे होतो। त्यानंतर अरुण शेठ माझे मित्र, धनाजी शेठ माझे मित्र, सदा आहेत, अजून आपले स्वाध्यायाचे सर्व सुनील बोराडे आहेत, सर्व माझे मित्रमंडळी आहे। त्यामुळे इथे या गावामध्ये माझा संपर्क आहे ना, चांगला संपर्क आहे आणि प्रत्येक घराघरात माहिती भरपूर कोण आहे तो। आणि माझी मिसेस उभी आहे त्यामुळे त्यांनाही माहिती की भरतचीच मिसेस उभी असल्यामुळे त्याला मतदान करायलाच लागेल। आणि जे माझे मित्र आहेत ते समजतात की भरत उभा नाही, आता आम्ही उभे आहोत। क्या बात, ते सांगितलं तुम्ही ते फक्त फिर, बाकी जबाबदारी आमची। बरं साहेब, आज मला वाटतं आता एंट्री केली बाळेगावामध्ये आपण, बाळेगावात पण मतदान अनेक पक्षाला मिळतं, कारण आपण पाठीमागे सर्वांना बघितला तर, कारण तुम्ही मित्रमंडळी आहात, पण आता दोघं म्हणजे तटस्थ सामना आहे, जंगी सामना आहे। त्या सामन्याचं कसं तुम्ही सामना वगैरे काही नाहीये, शिवसेना बालेकिल्ला आहे आणि माझा पूर्णपणे विश्वास आहे 14 काळातील शिवसैनिक किंवा मतदार बंधूंवरती ते शिवसेनेलाच मतदान करतात। हे होते सन्माननीय भरत काळू भोईर साहेब यांनी सांगितलं की बाळेगावमध्ये शिवसेनेलाच मतदान करतात। आणि कसं बघताय आज ताईला कसा सपोर्ट असेल, कारण मित्र मैत्रीत्व तुम्ही निभावताय आणि त्या अनुषंगाने कसे ताईचं पारडं जड असणार आहे? नाही, ताईचं पारडं खूप जड आहे, कारण काय तिला मी यांचं लग्न झालं तरी मी त्यांना ओळखायचो, दोघांना पण। भरत मी दोघांना ओळखायचो आणि भरतचे घरचा फॅमिली। पण काय अपेक्षा, काय अनपेक्षा, कसं काय? अपेक्षा काय अपेक्षा आहेतच त्यांच्याकडनं, बरं, सर्वांच्या लोकांच्या पण। आणि त्यांना बालेगावात मी सगळे लहान मुलं ओळखतो, भरत भोईर कोण सांगितलं डोळे झाकून मिळून। साहेब बाळेगावच आधारित नाही, 13 गाव आणि ते पावणे गाव, तुर्बे नाका वगैरे, कशी तयारी असणार आहे? तयारी चांगलीच आहे, तुर्बे नाक्याची तयारी चांगली आहे। परवा तुम्ही बघितली भारत मंदिराला दर्शनचं, मी तेव्हा होतो आणि कुलकर्णी साहेब पण होते। ते किती स्ट्रॉंग आहे सगळ्यांना माहिती आहे, ते सांगायलाच नको। त्यांचे वडील 3 वर्ष नगरसेवक, आई 2 वर्ष नगरसेवक आणि ते आता त्या प्रॉब्लेम काही येत नाही। प्रॉब्लेम इलेक्शन सोपं आहे, काही हार्ड नाहीये। इलेक्शन सोपं आहे, सोपं आहे, सोपं आहे। सुलभतेने तुम्ही हो तगडं आव्हान आहे साहेब, असू दे ना आग्रह आव्हान तक हे प्रचाराला खूप मोठा पाठिंबा दिसतोय शिवसेनेच्या माध्यमातून आणि सुशीला भरत काळू भोईर यांना प्रचंड मताधिक्याचं वर्चस्व मिळेल का, कसं बघताय? चालेल। सर्वांना पहिल्यांदा जय महाराष्ट्र। माझे नाव अमृता अनंता पाटील, मी 14 गावाची विभाग उपसंघटक आहे। आज आपण ताईच्या प्रचारार्थ इथे जमलेलो आहोत। ताईनं आमचा महिला आघाडीचा भरपूर खूप सारा प्रतिसाद आहे, पाठिंबा आहे आणि ताईनं आम्ही निवडून बहुमताने निवडूनच आणू, हे आमच्या महिलांचा आणि लाडका भाऊ एकनाथ शिंदे आमच्या पाठीशी आहे आणि ताईनं आम्ही बहुमताने निवडूनच आणणार। मुख्यमंत्री आपले शिंदे साहेब आहेत, आपले लाडके खासदार श्रीकांत शिंदे साहेब आहेत, आपले आमदार राजेजी मोरे आहेत आणि आपले 101% नगरसेविका आपले ताईच होतील। या आमच्या महिलांचा त्यांना पाठिंबा आहे। 101% ताईच नगरसेविका होतील आणि प्रचंड मताने होतील असं ताईचं मत आहे। ताई साहेब कसं बघताय, आज खूप छानसं नियोजन केलेलं आहात आणि महिलांचा प्रचंड प्रतिसाद देतोय, महिलाचा
मोठा माप दिसतोय आणि हेच माप मतामध्ये विभक्त होईल का? मला तर असं वाटत नाही की मतांमध्ये विभक्त होईल, कारण की आपले लाडके मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं एक वाक्य आहे, ज्यांच्या मागे महिला त्यांचाच नंबर पहिला. त्यामुळे ज्यांच्या कार्यकर्त्यासोबत महिला त्यांचा नंबर पहिला असं जयश्रीताईनं विधान केलेलं आहे. आणि आज जे काही बाळेगावामध्ये प्रचार रॅली जी आयोजित केलेली आहे, महा रॅली आयोजित झालेली दिसून येते. कारण सुशीला भरत काळू भैर यांचा नंबर पहिलाच येणार असं त्यांनी विधान सिद्धेश्वर न्यूजच्या माध्यमातून केलेलं आहे. दर्शक बांधवांनो, आपल्या समवेत प्रभाग क्रमांक 14 ड चे उमेदवार महेश कुलकर्णी आहेत. कुलकर्णी सर कसं बघताय, आजची जी रॅली आहे बाळेगावातून निघाली आणि आता नारिवलीला पोहोच होते. प्रचंड प्रभाव आहे महिलांचा आणि मतदारांचा तुमच्यावरती, आणि आणि तुमच्याकडं त्यांचं घराणं पण आहे. विकास कुठलेला आहे, तुम्ही कोणत्या प्रकारचा विकास करणार आणि मताचं प्राबल्य मिळवणार? आता या ठिकाणी मी एकच गोष्ट म्हणणार की ज्या ठिकाणी तुर्भे आणि पावण्यामध्ये जितकं स्ट्रॉंग आहोत, त्याहून जास्त स्ट्रॉंग इथे भोईर काकू आहेत. इथे आपली शिवसेने खूप जास्त स्ट्रॉंग आहे, आम्ही एवढं बोलू शकतो. आणि ज्या ठिकाणी आता रॅली जे आता निघाली आहे आपली नाळेपर्यंत आली आहे, खूप चांगला प्रतिसाद आहे. सर्व लोक एकमेकांना ओळखतात आणि काकूंना सुद्धा ओळखतात. पूर्ण हा एक मोठा कुटुंब असं सगळे चालतात आणि हे बघून खूप जास्त आनंद होतो की इतका चांगला प्रतिसाद आम्हाला भेटत आहे. आणि या ठिकाणी तुम्ही म्हटलं की 14 गावाचा विकास कशा प्रकारे होणार, जसं आपण म्हणतो नवी मुंबई एक स्मार्ट सिटी आहे, त्याचप्रमाणे 14 गावामध्ये डेव्हलपमेंटचं खूप मोठ्या प्रमाणात खूप जास्त स्कोप आहे. आणि असेच भोईर काकू असेल, आम्ही असेल, सांगे मॅडम असतील, सोळसकर मॅडम असेल, आमच्या प्रभागातील 4ही उमेदवार मिळून 14 गावासाठी स्पेशली आम्ही वेगळे निधी जेवढे लागेल तेवढा आपण आणू. जर कमी पडले तर आपले माननीय एकनाथजी शिंदे साहेब आहेच, त्यांच्या माध्यमातून पण आम्ही खूप योजना आपण इथे आणूया आणि जितका जास्त विकास होईल असं एक प्रॉपर व्हेरी वेल प्लॅन्ड स्मार्ट सिटी, जेणेकरून जे आपल्या लोकांना कामं करायला दुसरीकडे जावं लागतात त्यासाठी जितके जास्त म्हणजे आपल्या एन्व्हायरमेंटला हार्म न करता जेवढे इंडस्ट्रीज येतील किंवा जॉब इथे किती जास्त एम्प्लॉयमेंट आपल्याला क्रिएट करता येईल त्यावरती आम्ही नक्कीच काम करू. कारण आत्ताचं जे युथ आहे, जे आता आहे, त्यांना मेन गरज आहे ती कामाची. आणि काम तर असं होतच आहे, पण जे लांब जावं लागतं ते आपण इथे जागेवरती उपलब्ध करायचा प्रयत्न करतो. तर दुसरा प्रश्न आहे माझा आहे, स्थानिक जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना बेरोजगारीचा प्रश्न आहे, डेव्हलप नाही आणि नागरिक सुविधाचा वानवा आहे. त्यामध्ये शौचालय असेल, आरोग्य असेल, क्रीडांगण असतील, नाना पार्क असेल आणि मागरी समाज हॉल असेल, ह्या अशा सुविधा काही तुम्ही आश्वासन देणार आहात का स्थानिक मतदारांना? कसं नक्की नक्की आश्वासन देणार आहोत आम्ही. आश्वासन नाही तर नक्की हे काम आम्ही करणारच आहोत. इथे सामाजिक हॉल असेल किंवा ठिकठिकाणी प्रत्येक गावात आपण हॉस्पिटलचा प्रयत्न करतोयच आहे. एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा आम्ही प्रपोजल नक्कीच इथे घेऊन येऊ. रोजगारांसाठी पण आपण एक स्किल डेव्हलपमेंटचं जे आपण क्लास किंवा ट्रेनिंग म्हणतो ते पण असेल. वारकरी भवनचं आता दादांनी प्रश्न म्हटला, वारकरी भवन जसं आता भवन वगैरे ते सगळे स्टेडियम साठी पण आहे, कारण जागा भरपूर आहे आपल्याकडे. सरकारचे हक्काची जागा आहे ते आपल्याला नक्की इथे भेटेल. आणि आपण जेवढे उपक्रम आहे 14 गाव म्हणजे एक कुटुंब सारखं मी म्हटलं, सगळ्यांच्या सजेशन्स घेऊन आपल्याला जे जे रिक्वायरमेंट्स आहेत इथे ते सगळे आपण पूर्ण 100% पूर्ण करायचा नक्की प्रयत्न करू. साहेब, हे वार्ड नाही, हा प्रभाग आहे आणि प्रभागाच्या तुमचा प्रभाग क्रमांक ड आहे, 14 म्हणजे ड आहे आणि तुम्हाला ड ला पण खूप मोठं आव्हानात्मक प्रतिस्पर्धक आहेत. ते तगडं आव्हान तुमच्या समोर आहे. तगडं आव्हान कसं पेलणार? तगडे आव्हान म्हटलं तर जे विरोधक आहेत, मला त्यांचं नाव सुद्धा अजून आठवत नाही झालंय. ते पहिली गोष्ट तिथे राहत पण नाही. ते राहणारे नवी मुंबईचे एक दुसऱ्या टोक्याला आपण जसं म्हणतो, जसं नवी मुंबई महानगरपालिकेचं क्षेत्र असेल, दिघापासून चालू होतं ते 14 गाव या बाजूला, डोंगराच्या या बाजूला आणि त्या बाजूला बेलापूर, तिथे NRI मध्ये ते राहणारे आहेत. हे रात्री बेरात्री ते कुठे राहतात, कुठे फिरतात, कुठल्या जागेवर बसतात, ते सगळे आम्हाला माहित आहेत. हे लोकांमध्ये राहणारे नाही आहेत, हे सगळे हवेमध्ये उडणारे आहेत. आम्ही स्लम एरियामध्ये आता आमचे आजोबा
आमचे वडील, मी आणि माझा मुलगा, आमची 4थी पिढी हे तुर्भे स्लम मध्ये आता सध्या आम्ही तिथे जगत आहोत आणि तिथल्या लोकांसोबत वाढतोय आणि तिथलं डेव्हलपमेंट करून माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली SRA आणि क्लस्टर योजना लावून आम्ही त्यांच्या सोबतच त्याच जागेवरती बिल्डिंग मध्ये आम्ही शिफ्ट होणार आणि चांगल्या ठिकाणी आम्ही काम सुद्धा करत आहोत. आपल्या समयात विष्णुनाथ मस्कर जी आहेत, नारोलीकर आहेत. सर, कसं बघताय साहेबांचं, तुम्ही तर शिवसेनेमध्ये आहात, पण 14 गावाचा कसा मार्ग लागणार आहे आणि आपल्या म्हणजे सुशीलताई असतील किंवा कुलकर्णी साहेब असतील किंवा प्रभाग क्रमांक 14 अ ब क ड कशी निवडून येतील, कशी विवरण असणार? आम्ही 100% निवडून आणण्याचा प्रयत्न करू. पण आमची एकच विनंती राहील साहेबांना, कुलकर्णी साहेबांना किंवा बरेच आमचा तो म्हणजे भाऊच आहे, आम्ही भावासारखंच वागतो. पण आम्हाला एक ते 14 गावामध्ये जेवढे कामगार आहेत नवी मुंबईचे त्यांना परमनंट करायचा प्रयत्न करा, एवढी माझी एक तुम्हाला इच्छा आहे. विश्वनाथ मस्करजी यांनी सन्माननीय उमेदवार कुलकर्णी यांना प्रश्न विचारलेला आहे आणि तो प्रश्न म्हणजे 800 कामगाराच्या पोटतिडकीचा प्रश्न आहे. कारण गेली अनेक वर्ष ते महानगरपालिकेत 14 गावातील कर्मचारी, 800 कर्मचारी आहेत, त्यांना परमनंट केले जात नाही. आणि आता विश्वनाथ मस्कर यांनी कुलकर्णी मोदयांना प्रश्न विचारला आहे की हे 800 कामगारांना परमनंट कायमचं करणार आहात का? त्या अनुषंगाने ते काय बोलतात आपण त्याची प्रतिक्रिया घेऊया. सर, कसं बघताय? या ठिकाणी जसं दादांनी खूप चांगला प्रश्न मांडला आहे. जे 14 गावातली जे 800 पोरं जे आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये काम करत आहेत, बरेच वर्ष झाले आणि त्यांचे आता ऑलमोस्ट रिटायरमेंट वरती आलेत. बरीचशी लोक जे आहेत आपले सहकारी आहेत, त्यांना परमनंट करायचा प्रश्न आता काय अंतर्गत त्यांचं काय चालू होतं. आमचे जुने नेते पण तिथे आहेत, त्यांच्यामुळे थांबला गेलाय की कोणामुळे थांबला गेलाय ते आम्हाला सुद्धा अजून काय माहित नाहीये. पण आम्ही आश्वासन नाही, आम्ही नक्कीच छाती डोकून आम्ही बोलू शकतो की फक्त 14 गावच नाही तर पुणे नवी मुंबईमध्ये आपले जेवढे सरकारी कामगार आहेत ते सगळ्यांना परमनंट आम्ही नक्की बहुमताने जसंच येऊ आमचं नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर बसणार तर आहेच आहे. सगळ्यात पहिला विषय जो आमचा असणार ते कामगारांना त्यांचा हक्क देण्याचा असणार. तर हे होते कुलकर्णी महोदय यांनी आता सांगितलं की 800 जे कामगार आहेत ते कर्मचारी परमनंट नाहीत, अकायमस्वरूपी आहेत. त्यांना कायम करण्यासाठी आमचा महापौर नवी मुंबई महापालिकेत बसल्यानंतर आम्ही पहिला तोच प्रश्न पूर्ण करू आणि ह्या 14 गावातील किंवा नवी मुंबई महापालिकेतील जे कर्मचारी आहेत त्यांचा परमनंट करण्याचा नक्कीच प्रयत्न करू, असं मत कुलकर्णी महोदयांनी सिद्धेश्वर वार्ता न्यूजला व्यक्त केलेलं आहे. जसे बांधवांना या बातमीचा वार्तांकन आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करू नका. पाहत राहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज आपल्या युट्यूब चॅनलवर.